ओके, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. कालच्या क्लासमध्ये आपण काय पाहिलं होतं? दोन मॉडिफिकेशन जे होते आपले ते संपले. आता ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा आणि इमिशन स्पेक्ट्रा ते दोन्ही पाहिले आपण. आणि त्याच्यापासून लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनचा लाईन स्पेक्ट्रम, त्याच्यात सिरीज पाहिले. काय लक्षात? 5 सिरीज पाहिले. हायड्रोजनच्या लाईनमध्ये असे लाईन दिसले. लाईन, द स्पेक्ट्रम कन्सिस्ट ऑफ सिरीज ऑफ लाईन्स अँड दॅट लाईन वॉज कसे होते? रेग्युलर लाईन्स होते. रेग्युलर, त्या लाईनमध्ये एका रेग्युलर म्हणजे बाल्मरच्या सिरीजमध्ये रेग्युलॅरिटी होती. त्यानंतर पहिलं लिमनच्या सिरीजमध्ये रेग्युलॅरिटी होती. त्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी, नियमितपणा होता. कशाचं? पहिलं कोणतं? लिमन, त्यानंतर लिमन नंतर बाल्मर, बरोबर आहे. लिमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट आणि काय पाहिलं आपण? पिफंड. तर यांच्या सगळ्यांच्या लाईन्समध्ये रेग्युलॅरिटी होती. इन द spectrum of hydrogen atom we learn. So spectrum, line spectrum of hydrogen atom was finished. Now today we will see the next point from this topic, that is the spectra, that is the Bohr's model. Okay, बोर यांचा मॉडेल होता फक्त हायड्रोजन आयटम साठी होता. बोर्स मॉडेल फॉर हायड्रोजन आयटम. ओके, बोर्स मॉडेल ऑफ हायड्रोजन आयटम. बोहरने मॉडेल काढला तो फक्त कोणासाठी काढला? हायड्रोजन आयटम साठी काढला. तर बोहरचा मॉडेल हा परत इट इज बेस्ड ऑन द सॅटिस्फॅक्टरी सांगितलं त्यानं. बोर्स यांनी लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजनचा जे मागे सांगितला गेला होता, लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजनचा कोण? रेडबर्ग यांनी सांगितला होता. रेडबर्ग है ना. आणि 5 सिरीजने तो एक्सप्लेन केला होता. तर तो लाईन स्पेक्ट्रम वरून बोर यांना यश मिळालं आणि बोर यांनी आपला मॉडेल पुटफोर्थ केला. तर बोरच्या मॉडेलचे पॉस्ट्युलेट पाहतो आपण फास्ट. आता हा धडा संपूर्णच टाकू. पॉस्ट्युलेट्स, पॉस्ट्युलेट म्हणजे बोर यांनी गृहीत धरले. असं बोर यांनी असं गृहीत धरले, हे तुम्हाला माहित आहे आता हे सगळं पॉईंट. हा, तर यांनी याच्यात काय म्हटलं की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो, हे माहित आहे सर्वांना. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व ऑर मूव्ह. इलेक्ट्रॉन काय होतो? मूव्ह अराउंड. कोणाच्या अराउंड होतो? इलेक्ट्रॉन मूव्ह अराउंड द न्यूक्लियस. चला दिसते ना सर्वांना? इलेक्ट्रॉन मूव्ह अराउंड द, कोणाच्या भोवती फिरतो? न्यूक्लियसच्या भोवती. इलेक्ट्रॉन मूव्ह अराउंड द न्यूक्लियस इन वन ऑफ द मेनी सर्क्युलर पाथ. कशामध्ये फिरतो? इन सर्क्युलर पाथ. असे गोल गोल पाथ असतात, सर्क्युलर पाथ. सर्क्युलर पाथ. आणि या सर्क्युलर पाथची एनर्जी आणि रेडियस कशी असते? फिक्स असते. परत काय म्हणतो मी? इलेक्ट्रॉन मूव्ह अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर पाथ ऑफ फिक्स एनर्जी. एनर्जी कशी असेल? फिक्स्ड एनर्जी. आणि रेडियस सुद्धा कशी असेल? फिक्स्ड. एनर्जी अँड रेडियस इज फिक्स्ड अँड दिस पाथ आर कॉल्ड एज ऑर्बिट्स. या पाथला काय म्हटलं? ऑर्बिट्स. ओके, पहिला पॉईंट माहिती आहे तुम्हाला सर्वांना? सांगा काय पहिला पॉईंट? इलेक्ट्रॉन मूव्ह कोणाच्या भोवती फिरतो? अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन मूव्ह अराउंड द न्यूक्लियस, राईट. इन कसं? कोणत्या पाथमध्ये? कसा मार्ग असतो त्यांचा? सर्क्युलर पाथ असतो. आणि त्या सर्क्युलर पाथला काय म्हणावं? ऑर्बिट. ऑर्बिट्स आर ऑल्सो कॉल्ड एज स्टेशनरी स्टेट. ऑर्बिटला काय नाव म्हणतात? इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्टेशनरी स्टेट ऑर एनर्जी स्टेट. त्यालाच काय म्हणतात? एनर्जीचे स्टेट असतात. ओके, त्यानंतर दुसरा पॉस्ट्युलेट. पॉस्ट्युलेट चालू आहे. काय चालू आहे ते? पॉस्ट्युलेट म्हणजे गृहीत. काय गृहीत धरलं? कोण? बोर यांनी. तर बोर यांनी पहिले सांगितलं असं की ऑर्बिटलाच काय म्हणतात? स्टेशनरी स्टेट ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज एनर्जी स्टेट. आता जोपर्यंत इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये फिरत राहणार, ओके, द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन डू नॉट चेंज. इलेक्ट्रॉनची एनर्जी चेंज होणार नाही. द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन काय होणार नाही? डू नॉट चेंज. इलेक्ट्रॉनची एनर्जी चेंज होत नाही. ओके, द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन डू नॉट चेंज व्हेन इट मूव्ह इन द स्टेशनरी स्टेट. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं? स्टेशनरी असते. ऑर्बिटची स्टेट कशी असते? स्टेशनरी स्टेट. द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन डू नॉट चेंज व्हेन इट मूव्ह इन स्टेशनरी स्टेट. कशामध्ये? इन स्टेशनरी स्टेटमध्ये. मग केव्हा चेंज होते एनर्जी? मग एनर्जी चेंज होत नाही इलेक्ट्रॉनची. तर इलेक्ट्रॉनची एनर्जी केव्हा चेंज होते? व्हेन इलेक्ट्रॉन
when electron move from higher energy state to lower energy state, हायर मधून लोअर मध्ये आला इलेक्ट्रॉन, समजा हा न्यूक्लियस आहे, ही पहिली कक्षा आहे, ही दुसरी ऑर्बिट आहे, ही तिसरी ऑर्बिट आहे, म्हणजे हायर कोणती आहे, तिसरी आहे, आणि लोअर कोणती आहे, दुसरी आहे. व्हेन इलेक्ट्रॉन मूव्ह, बरोबर आहे, व्हेन इलेक्ट्रॉन काय म्हणतो मी, मूव्ह होतो कुठून कुठे, फ्रॉम हायर स्टेट टू लोअर स्टेट, हायर स्टेट मधून 3 मधून इलेक्ट्रॉन कशात जाईल, 2 मध्ये. व्हेन इलेक्ट्रॉन मूव्ह फ्रॉम 3 टू थर्ड मधून इलेक्ट्रॉन कशात चालला, 2 मध्ये, म्हणजे हायर लेवल टू लोअर लेवल. देन इट इमिट द एनर्जी, इट इमिट्स, तो काय करतो, इमिट द एनर्जी, इलेक्ट्रॉन विल इमिट करते, त्याच्यातून एनर्जी बाहेर पडते, ठीक आहे. आणि जेव्हा तो तिथंच राहतो, समजा इलेक्ट्रॉन 3 मध्येच आहे, थर्ड ऑर्बिट मध्येच आहे, तर तो डू नॉट चेंज एनर्जी, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन डू नॉट चेंज. इलेक्ट्रॉन जर 3 मध्ये असेल, थर्ड ऑर्बिट मध्ये असेल, एनर्जी चेंज होणार नाही. इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिट मध्ये असेल, एनर्जी चेंज होणार नाही. पण थर्ड मधून सेकंड मध्ये गेला, एनर्जी काय करणार, इमिट करणार, आणि सेकंड मधून थर्ड मध्ये गेला तर एनर्जी ॲब्झॉर्ब करणार. सो दिस इज द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन डू नॉट चेंज इन स्टेशनरी स्टेट. व्हेन इलेक्ट्रॉन मूव्ह फ्रॉम हायर स्टेट टू लोअर स्टेट, इट इमिट करतो, तो काय इमिट करतो, एनर्जी इमिट करतो. किती सोपं आहे बघा. नाव द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन ॲब्झॉर्ब्ड ऑर इमिटेड, ही झाली एनर्जी. नंतर आता फ्रिक्वेन्सी, तिसरा पॉईंट यांनी काय म्हटलं बघा, त्यानंतर थर्ड जी काय फ्रिक्वेन्सी. 2 पॉईंट समजले, लक्ष द्या इकडं आता, सिरियसली 2 पॉईंट समजले, 2 पॉस्ट्युलेट. आता आपल्याला फास्ट अभ्यास करायचा आहे, थोडं फास्ट. हां 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 राईट, चॅप्टर संपून टाकू दादा फास्ट. 2 पॉस्ट्युलेट समजले. तर इथून आपल्या परिचयाचं आहे ते सगळं पहिल्या जुनं होतं, ते आतापर्यंत जे शिकवलं मी ते सगळं काय होतं, याचा आता काहीही त्याचा संबंध नाही. आता इथून जे आहे ते मॉडर्न आहे, आता ते रनिंग मध्ये आहे. थर्ड पॉस्ट्युलेट असा होता की त्यानंतर काय म्हटलं, फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी असते, तुम्हाला माहित आहे सगळं हे सगळं तुम्हाला आता माहित झालेलं. रेडिएशन असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, यांना काय असते, विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते, त्याला काय म्हणतो आपण, डिनोटेड बाय फ्रिक्वेन्सी न्यू. द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन, रेडिएशनची जी फ्रिक्वेन्सी असते, द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन ॲब्झॉर्ब किंवा इमिट, ॲब्झॉर्ब्ड ऑर व्हॉट, इमिट, हे बरोबर असते कोणाच्या, ट्रान्झिशन बिटवीन, इट इज द ट्रान्झिशन बिटवीन. ट्रान्झिशन म्हणजे कसं, थर्ड मधून आपण कशामध्ये आता चालू होतो, थर्ड मधून 2 मध्ये, जेव्हा आपण थर्ड मधून 2 मध्ये जातो त्याला ट्रान्झिशन म्हणतात. ट्रान्झिशन म्हणजे ट्रान्सफर होणे, ट्रान्सफर. जेव्हा आपण थर्ड मधून कशात यायलो म्हणालो, सेकंड मध्ये, जेव्हा आपण थर्ड मधून सेकंड मध्ये येतो म्हणजे ट्रान्झिशन बिटवीन. ट्रान्झिशन बिटवीन कशामध्ये आहे, ते स्टेशनरी स्टेट, त्यालाच काय म्हटलं आपण, पहा काय म्हणलो मी, फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन ॲब्झॉर्ब्ड ऑर इमिट इज द ट्रान्झिशन बिटवीन द एनर्जी स्टेट. एनर्जी स्टेट मधला, स्टेशनरी स्टेट मधला ट्रान्झिशन इतका असतो. ओके, दॅट इज द चेंज इन एनर्जी. चेंज इन कशामध्ये, एनर्जी मध्ये बदल होतो. म्हणजे ही जी फ्रिक्वेन्सी न्यू इज इक्वल टू काय असते, हां मला माहित आहे, ई इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, ई इज इक्वल टू एच न्यू. मग न्यू इज इक्वल टू काय होईल, न्यू इज इक्वल टू ई इज इक्वल टू एच न्यू, तर न्यू इज इक्वल टू ई बाय एच. तर याची एनर्जी समजा E2 आहे, ही एनर्जी आहे E2, ही एनर्जी आहे समजा E1, E2. तर आपण E च्या ऐवजी डेल्टा E घेऊ, चेंज इन एनर्जी. आपण काय म्हटलो मी, चेंज इन एनर्जी म्हणजे काय असते, डेल्टा E. चेंज इन एनर्जी डेल्टा E, E च्या ऐवजी काय घेतो आपण, डेल्टा E, राईट. डेल्टा E म्हणजे ही फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू कोणाच्या बरोबर असते, डेल्टा E, चेंज इन एनर्जी, राईट. समजायले, फ्रिक्वेन्सी न्यू, चेंज इन एनर्जी डेल्टा E डिवाइडेड बाय काय होईल, H. वेअर डेल्टा E मीन्स व्हॉट, दिस डेल्टा E मीन्स E2 मायनस E1 डिवाइडेड बाय H. डेल्टा चेंज असले तर डेल्टा, याला काय म्हणायचं, डेल्टा, या चिन्हाला काय म्हणायचं, डेल्टा. डेल्टा T असेल, प्रेशर असेल तर काय असते, P2 मायनस P1. डेल्टा T असेल तर टेम्परेचर असेल तर काय असते, T2 मायनस T1.
डेल्टा ई आहे एनर्जी. कळालं तिसरा पॉईंट पण, राईट. त्यानंतर चौथा पॉईंट पाहू. हे आपले पॉस्ट्युलेट चालू आहेत. ओके, आता पाहू अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम असतो. हे असं आपण काय म्हटलं, इलेक्ट्रॉन फिरतो, राईट. ओके, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन द ऑर्बिट. इलेक्ट्रॉन कशामध्ये फिरतो, ऑर्बिट. द फोर्थ postulate now, the angular momentum momentum म्हणजे संवेग, मास इंटू काय असते, व्हेलॉसिटी. सो अँग्युलर मोमेंटम इज mvr. अँग्युलर मोमेंटम ऑफ कोणाचा, इलेक्ट्रॉनचा. अँग्युलर मोमेंटम हा कोण आहे, इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम mvr इज इक्वल टू काय असतो, nh/2π. nh अपॉन काय असायला पाहिजे, 2π, वेअर n इज इक्वल टू ऑर्बिट्स 1 2 3 4 डॅश. म्हणजे इलेक्ट्रॉनचा mvr एवढा असला पाहिजे तरच इलेक्ट्रॉन काय होतो, न्यूक्लियस भोवती फिरू शकतो. ओके, द अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन शुड बी इन द इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. n ची किंमत 1 ठेवली तर तो काय होणार, nh च्या फॉर्म मध्ये तो काय होणार, nh/2π, राईट. आलं लक्षात. हे झालं चौथा, अँग्युलर मोमेंटम बी झाला. पहिला कोणता झाला पॉईंट, पॉस्ट्युलेट 1 by 1 असे लक्षात ठेवायचे, काय नो. पहिला पॉस्ट्युलेट कोणता झाला, पहिला ऑर्बिट, ठीक नाही. दुसरा, पहिला ऑर्बिट झाला. दुसरा, पहिला ऑर्बिट झाला बघा. दुसरा कोणता झाला, एनर्जी. पहिला ऑर्बिट, दुसरा एनर्जी, तिसरा कोणता झाला, पहिला कोणता झाला, एनर्जी. तिसरा फ्रिक्वेन्सी, व्हेरी गुड. तिसरा कोणता झाला, फ्रिक्वेन्सी. तर तिसरा जो आहे तो फ्रिक्वेन्सी, त्याला काय म्हणायचं, तिसरा जो फ्रिक्वेन्सी आहे त्याला काय म्हणतात, बोर्स फ्रिक्वेन्सी रूल. फ्रिक्वेन्सी झाला. बघा हे काय, अँग्युलर मोमेंटम mvr इज इक्वल टू किती असतो, nh/2π असतो. n ची किंमत 1 असेल म्हणजे इतका mvr पाहिजे अँग्युलर मोमेंटम. तर अँग्युलर मोमेंटम काय असते ते बघा, आता कळते तुम्हाला. अँग्युलर मोमेंटम कसा काढतात, हे फॉर्म्युला सांगितलं मी. काय सांगितलं आता, mvr इज इक्वल टू काय असतो, nh अपॉन काय असतो, 2π. ठीक आहे. समजा हा न्यूक्लियस आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरायले. ओके, तर हा इलेक्ट्रॉन इथं मूव्ह व्हायले. तर इलेक्ट्रॉनचा हा न्यूक्लियस पासून इथपर्यंतचा डिस्टन्स काय असतो, रेडियस. दिस इज कॉल्ड एज रेडियस r. ओके, दिस इज द मास ऑफ इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉन आहे, या इलेक्ट्रॉनचा मास आहे. मग ह्या इलेक्ट्रॉनची ही काय असेल, व्हेलॉसिटी. जर इलेक्ट्रॉन इथं आला तर त्याची व्हेलॉसिटी इकडे जाणार. इलेक्ट्रॉन इकडे आला तर व्हेलॉसिटी कुठे जाणार, इकडं. सो दिस इज r, रेडियस. हे r रेडियस. मग हा जो अँगल बनणार आता, दिस अँगल इज कॉल्ड एज ओमेगा, अँग्युलर व्हेलॉसिटी. याला काय म्हणतात, अँग्युलर व्हेलॉसिटी, ओमेगा. नाउ दिस इज रेडियस, मास, अँड दिस इज काय, व्हेलॉसिटी. सो अँग्युलर मोमेंटम म्हणजे एक फॉर्म्युला आहे. अँग्युलर मोमेंटम म्हणजे इतक्या स्पीडने, जसं आपण ग्लासमध्ये पाणी घेतलं, असं फिरवलं ग्लासमध्ये पाणी घेऊन, तर पाणी पडते की नाही खाली, पडते. पडते ना. तसं इलेक्ट्रॉन फिरायले. तसं इलेक्ट्रॉन फिरायले. अँग्युलर मोमेंटम काय आहे बघा. तसं इलेक्ट्रॉन फिरायले, त्याला काय पाहिजे, मास इंटू व्हेलॉसिटी पाहिजे. इतकी मास इंटू व्हेलॉसिटी असली तर हा अँगल जो आहे कोन, याला काय म्हणतात, ओमेगा. ओमेगा म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, ओमेगा म्हणजे काय असतो, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी असते, ओमेगा, राईट. आता पहा, अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असतो पहिलं. अँग्युलर मोमेंटम और ओनली मोमेंटम म्हणजे फॉर्म्युला आहे. मोमेंटम इज इक्वल टू इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया असते. आता
मोमेंट ऑफ what? Inertia multiplied by moment of inertia multiplied by angular velocity. angular velocity म्हणजे काय आहे? ओमेगा, राईट. angular velocity ओमेगा आणि मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअर असतो. मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? मास इंटू रेडियसचा स्क्वेअर. मास इंटू रेडियसचा काय असतो? स्क्वेअर. त्याला काय म्हणावं? मोमेंट ऑफ इनर्शिया. इनर्शिया दॅट इज द एक्सेलरेशन. इलेक्ट्रॉनला एक्सेलरेशन भेटतो असं. ओके. इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी काय असते? व्ही इंटू व्ही बाय आर. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय? ही व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी डिवाइड बाय रेडियस. ओके. व्हेलॉसिटी डिवाइड बाय रेडियस. तर काय होते मग हे? आर आर कटते. काय राहतो? एम व्ही आर. इथला काय राहतो? आर. हे एम व्ही आर कसं आलं कळालं? हे एम व्ही आर, हे एम व्ही आर असा येतो. समजलं आता अँग्युलर मोमेंटम? अँग्युलर मोमेंटम समजलं आता? समजलं? हां, ओके. अँग्युलर मोमेंटम समजलं? हां, ओके ओके. हां, अँग्युलर मोमेंटम पहा काय आहे सांगा फॉर्म्युला. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय? अँग्युलर मोमेंटम काय मल्टिप्लाइड बाय काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. हां, एम व्ही आर. कसं आलं ते? कसं आलं? मोमेंट ऑफ इनर्शिया मल्टिप्लाइड बाय ए व्ही. ए व्ही म्हणजे काय? अँग्युलर व्हेलॉसिटी है ना. मोमेंट ऑफ इनर्शिया मल्टिप्लाइड बाय अँग्युलर व्हेलॉसिटी. मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? एम आर स्क्वेअर. फॉर्म्युला बोला तिथं पाहून सांगा. मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला काय? एम आर स्क्वेअर. व्हेरी गुड. आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? व्ही बाय आर. व्हेरी गुड. अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला व्ही बाय आर. मग काय येतो? एम व्ही आर. मग हा एम व्ही आर इज इक्वल टू नेहमी काय असला पाहिजे? एन एच अपॉन 2 पाय. एच म्हणजे प्लॅंक्स कॉन्स्टंट असतो. 2 पाय. पायची किंमत एन म्हणजे पहिली कक्षा, दुसरी कक्षा, दॅट इज द ऑर्बिट्स. एन आर द ऑर्बिट्स. तर इलेक्ट्रॉन ह्या ऑर्बिटमध्ये असेल केव्हा असेल? जेव्हा त्याची किंमत इंटिग्रल मल्टिपलमध्ये असली पाहिजे. कोणाच्या? एच अपॉन 2 पायच्या पटीत असली पाहिजे. एच अपॉन 2 पायच्या पटीत म्हणजे एन इज इक्वल टू 1 असेल तर पहिली, 2 असेल दुसरी. त्याच्या कशात असलं पाहिजे ते? इंटिग्रल मल्टिपल. ठीक आहे. आता यानंतर नेक्स्ट पॉईंट. ओके. आता यानंतर नेक्स्ट पॉईंट पाहू. बोरचे जे पॉस्ट्युलेटचे रिझल्ट्स होते. आता रिझल्ट्स, बोरच्या पॉस्ट्युलेट यांचे रिझल्ट्स पाहू. ठीक आहे. चला कळालं ना आता? दिसते? काही जणांना नाही दिसते वाटते. नाही दिसायले काय? दिसायले ना सर्वांना? हां, दिसायले बघा इथं आमच्याकडे क्लिअर दिसायले. ओके. हां, क्लिअर आहे. राईट. ठीक आहे. हां, चला क्लिअर आहे. एखादा पॉईंट सुटला तर तो व्हिडिओमध्ये येतो. हां हां. आता काय करा? रिपीट. 2 कोणता? पॉस्ट्युलेट. सेकंड पॉस्ट्युलेट सोपा होता की. सेकंड पॉस्ट्युलेट काय म्हटलं होतं आपण की फर्स्ट पॉस्ट्युलेटमध्ये ऑर्बिट म्हटलो मी. सेकंड पॉस्ट्युलेट काय होता की जेव्हा इलेक्ट्रॉन स्टेशनरी स्टेट म्हटलो आपण आहे ना. स्टेशनरी स्टेट कोणते? हायरमधून लोअरमध्ये येणार तर इलेक्ट्रॉन एनर्जी इमिट करणार. एवढं सोपं होतं आहे की नाही. जेव्हा इलेक्ट्रॉन हायरमधून लोअरमध्ये येणार, सेकंडमधून थर्डमधून 2 मध्ये आला इलेक्ट्रॉन, तर तो एनर्जी काय करतो? इमिट करतो. एवढंच आहे सेकंड. ठीक नाही. किंवा तो लोअरमधून हायरमध्ये जाणार तर एनर्जी काय करतो? ॲब्झॉर्ब करतो. आणि ती एनर्जी किती असते ते फ्रिक्वेन्सीमध्ये सांगितलं त्यांनी. न्यू इज इक्वल टू काय सांगितलं? न्यू इज इक्वल टू एच डेल्टा ई अपॉन एच. न्यू इज इक्वल टू डेल्टा ई अपॉन एच. तर रिझल्ट्स पहा, बोर्स पॉस्ट्युलेटचे रिझल्ट्स. चला समजलं आता? आता डाऊट आहे कोणाला? डाऊट? एनीबडी हॅव एनी डाऊट? नो नो राईट. नो. हां ठीक आहे. राईट. आता पहा रिझल्ट्स. लक्ष द्या आता. फास्ट जायचं आपल्याला. हां. तर रिझल्टमध्ये पहिला पॉईंट असा म्हटला की जे स्टेशनरी स्टेट होते. स्टेशनरी स्टेट म्हणजे माहीत आहे ना कशाला म्हणतात? स्टेशनरी स्टेट म्हणजेच काय? स्टेशनरी स्टेट म्हणजेच काय असतात?
स्टेशनरी स्टेट म्हणजेच काय असतात, कशाला म्हणतात स्टेशनरी स्टेट म्हणजेच? करा मेसेज करा फास्ट. स्टेशनरी स्टेट म्हणजे कशाला म्हणतात? आता सांगितलं की ऑर्बिटला म्हणतात. व्हेरी गुड. स्टेशनरी स्टेट म्हणजेच काय असतात? ऑर्बिट. तर स्टेशनरी स्टेट किंवा ऑर्बिट आर डिनोटेड बाय, याला डिनोट केलं कशाने? डिनोटेड बाय 1 2 3 4 डॅश. दॅट इज n इज इक्वल टू, याला काय इज इक्वल टू म्हटलं आपण? n इज इक्वल टू 1 2 3 4 डॅश, वेअर n इज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. n ला काय म्हणतात? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. हे काय असते पुढे पाहतो आपण. 4 क्वांटम नंबर पाहिजेत आपल्याला. क्वांटम, क्वांटम म्हणजे एनर्जी. एनर्जीचे 4 नंबर आहेत. क्वांटम नंबर दॅट आर कॉल्ड एज क्वांटम नंबर्स. सो द फर्स्ट इज द प्रिन्सिपल. 4 असतात क्वांटम नंबर, आपण पाहणार आहोत. पहिला आहे प्रिन्सिपल, दुसरा आहे अजिमुथल, तिसरा आहे मॅग्नेटिक, तर चौथा आहे स्पिन. तर हे 4 क्वांटम नंबर आपण पुढे पाहणार आहोत. हा पहिला पहा, लक्ष द्या काय म्हणालो मी, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. याची किंमत काय असते? 1 2 3 4 डॅश. हे तुम्हाला सर्वांना माहित. दुसरं आता रेडियस ऑफ ऑर्बिट. ऑर्बिटची रेडियस काढता येते आपल्याला. रिझल्ट बोरच्या मॉडेलने, बोरच्या मॉडेलचे रिझल्ट, रेडियस ऑफ ऑर्बिट. ऑर्बिटच्या रेडियसला फॉर्म्युला आहे RH. ओके, रेडियस म्हणजे काय असेल? RN. ओके, n नंबर ऑफ म्हणजे n इज इक्वल टू 1 2 3. म्हणजे ही आपली पहिली ऑर्बिट आहे समजा. ओके, ही दुसरी आहे. तर हे वेगवेगळे रेडियस असतात यांचे. n इज इक्वल टू 1 2 3 है ना. n इज इक्वल टू काय असतात? 1 2 3. यांना काय म्हणतो आपण? रेडियस. द रेडियस ऑफ ऑर्बिट आर कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म्युला. डायरेक्टली आहे फॉर्म्युला, दॅट इज द फॉर्म्युला इज A0 इंटू n स्क्वेअर. काय फॉर्म्युला याचं? A0 इंटू n स्क्वेअर, वेअर A0 इज इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ A0 इज, इट इज 52.9. 52.9 इंटू, जर R इज इक्वल टू 1 असेल, R इज इक्वल टू 1 असेल तर काय घ्यावं मग? 52.9 इंटू 1 स्क्वेअर. ही व्हॅल्यू असते पिकोमीटरमध्ये, PM मध्ये. कळालं? मग ही झाली बोरची रेडियस. या व्हॅल्यूला काय म्हणावं? R1. हायड्रोजनमध्ये किती ऑर्बिट असतात? एकच. हायड्रोजनचा मॉडेल आहे बोरचा, है ना. बोरचा मॉडेल कोणाचा आहे? हायड्रोजनचा. रेडियस किती आली हायड्रोजनची? पहिली बोरची रेडियस किती येते? बोरची रेडियस किती येते पहिली? रेडियस ऑफ ऑर्बिट किती येतो? रेडियस ऑफ ऑर्बिट किती येतो? 52.9 PM. युनिट काय त्याचं? व्हॉट इज युनिट? PM. PM म्हणजे काय असतो? व्हॉट इज युनिट? PM म्हणजे पिकोमीटर. 52.9 पिकोमीटर ही झाली बोरची काय झाली? रेडियस. अशा प्रकारे आपल्याला एनर्जी पण काढता येते बोरची. थर्ड पॉइंट, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. कोणाची एनर्जी काढायची आपल्याला? इलेक्ट्रॉनची एनर्जी. आता रेडियस असते, ऑर्बिटची असते रेडियस, राईट. द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे परत En. व्हॉट विल बी द फॉर्म्युला? En इज इक्वल टू, फॉर रेडियस इट स्टँड्स फॉर n. En is equal to, what will be the formula now? En is equal to, the formula will be En is equal to minus 2.18 into 10 to the power of minus 18. काय फॉर्म्युला? minus 2.18 into 10 to the power of minus 18 into 1 upon n square. 1 upon काय असेल? n square. Where n is equal to, you know that now, n is equal to 1 2 3 4. इथे रेडियस R इज इक्वल टू 2 घेतलं तर काय होईल? R2 इज इक्वल टू 52.9 इंटू 1 चा वर्ग किती येतो? 4. 2 चा वर्ग किती येतो? 4. म्हणजे ही रेडियस किती येते? 4 1 4, उरला किती? 1. 4 त्रिकम 12, ठीक नाही. n इज इक्वल टू 1 घेतला तर, n इज इक्वल टू 2 घेतला तर मल्टिप्लिकेशन आहे डायरेक्ट. सो मल्टिप्लिकेशन आहे हा. किती येतो? 4 ने गुणाकार, 4 9 36 ला, 4 9 36 ला 6 हातच्याले 3, 4 2 8, 8 आणि 3 11 ला 1 हातचाला 1, 4 5 20 आणि 1 21. 4 9 36 ला 6 हातच्याले 3, 4 2 8 आणि 3 11 ला 1 हातचाला 1, 4 5 20 आणि 1 21. पॉईंट किती नंतर येतो? 1 नंतर. 211.6 काय येते? PM मध्ये. काय इज इक्वल टू R2. रेडियस कोणाची? R2 ची.
अशा प्रकारे इथं सुद्धा आपल्याला एनर्जीची व्हॅल्यू ठेवता येते. तिसरा पॉईंट चालू आहे बघा, एनर्जी. इफ n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 1 फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला? व्हॉट इज फॉर्म्युला? En इज इक्वल टू मायनस 2.18, मायनस साइन घ्यायचा, मायनस 2.18 इंटू किती आहे, 10 टू दी पॉवर ऑफ मायनस 2.18 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ किती आहे, 10 टू दी पॉवर ऑफ मायनस 18, राईट. इंटू 1 अपॉन काय घ्यायचा, इंटू 1 अपॉन n स्क्वेअर. ठीक आहे. n इज इक्वल टू 1 आहे बघा. आता जर n इज इक्वल टू 1 असेल तर काय होईल, कसं काढणार आपण, E1, बरोबर आहे. E1 इज इक्वल टू काय होईल, मायनस 2.18 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ मायनस 18 इंटू 1 अपॉन 1 स्क्वेअर, 1 अपॉन 1 चा वर्ग किती येतो मग हे, मायनस 2.18 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ मायनस 8 एवढाच येतो. ही कोणाची आली, फर्स्ट शेल, that is n is equal to 1, first orbit, ऑर्बिट और स्टेशनरी स्टेट, एवढंच लक्षात ठेवा. शेल पण म्हणतात, ते पुढे पाहू काय असतं. ओके, हे समजलं इथपर्यंत, एनर्जी बद्दल समजलं, राईट. बोरचे रिझल्ट चालू आहेत, बोरची एनर्जी पण पाहिली आपण, राईट. यानंतर हायड्रोजन लाईक जर असले तर त्यांची रेडियस कशी काढायची, समजलं. हा, आता हायड्रोजन लाईक काय असतात, काय असतात, हायड्रोजन लाईक सम एलिमेंट्स आर हायड्रोजन लाईक एलिमेंट्स असतात काही, हायड्रोजन लाईक एलिमेंट. बघा आता, दुसरा नाही समजला तर अजून समजते पुढे. हा, तेच आहे, रिपीट आहे, हायड्रोजन लाईक. आता मला बोला, हायड्रोजन लाईक म्हणजे काय, हायड्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, हायड्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 1 असतो, है ना. हायड्रोजन लाईक एलिमेंट म्हणजे इन विच 1 इलेक्ट्रॉन, किती इलेक्ट्रॉन असेल, 1 इलेक्ट्रॉन. यांचे एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल He प्लस, हेलियम प्लस, किंवा आहे हे लिथियमवर 2 प्लस, लिथियमवर किती, 2 प्लस आहे बघा. कसं आहे, हेलियमचा किती असतो, Z इज इक्वल टू 2 असतो, Z इज इक्वल टू 2, आणि Z इज इक्वल टू 2 म्हणजे याच्यात काय, प्रोटॉन किती असतात, प्रोटॉन 2, आणि इलेक्ट्रॉन पण किती, इलेक्ट्रॉन पण 2. काही चार्ज नाही बघा, इथं चार्ज आहे का, नाही, इथं प्लस चार्ज आहे, प्लस. इथं काय, नो चार्ज, न्यूट्रल. का न्यूट्रल आहे, प्रोटॉन 2 इलेक्ट्रॉन 2, प्रोटॉन 2 इलेक्ट्रॉन पण 2, चार्ज आहे का, नो चार्ज. इथं चार्ज आला प्लस, प्लस चार्ज आला म्हणजे याचा अर्थ काय, याच्यात इलेक्ट्रॉन किती आहेत, 1 आहे, प्रोटॉन 2 आहेत, प्रोटॉन किती आहेत, 2, इलेक्ट्रॉन 1. कळालं आता. हे आणि हे दोन्ही बघा खालचं, प्रोटॉन किती आहेत, प्रोटॉन किती आहेत, 2, इलेक्ट्रॉन किती आहेत, 2 प्रोटॉन आणि 2 काय आहेत, इलेक्ट्रॉन आहे का बघा, आहे, हा, राईट. समजलंय. मग हेलियम प्लस 1 प्लस आहे, हा, हेलियम 1 प्लस आहे, हा, ठीक आहे, हेलियम 1 प्लस आहे. वरचं सांगा आता, इलेक्ट्रॉन किती झाले हेलियम 1 प्लस मध्ये, हेलियम 1 प्लस मध्ये इलेक्ट्रॉन किती झाले, हेलियम 1 प्लस मध्ये इलेक्ट्रॉन 1 इलेक्ट्रॉन झाले. हे बघा आता, लिथियम 2 प्लस, लिथियम किती असतो, Z इज इक्वल टू 3 असतो, लिथियम Z इज इक्वल टू 3, म्हणजे याचा अर्थ याच्यात प्रोटॉन किती आहेत, 3, इलेक्ट्रॉन किती आहेत, 3, 3 प्रोटॉन 3 इलेक्ट्रॉन, चार्ज नो चार्ज, 3 प्रोटॉन 3 इलेक्ट्रॉन, चार्ज नो चार्ज, 3 प्रोटॉन 2 इलेक्ट्रॉन, किती प्लस, 1 प्लस येतो, इथं नो चार्ज, इथं 3 प्रोटॉन 2 इलेक्ट्रॉन, चार्ज किती, 1 प्लस, इथं 3 प्रोटॉन 1 इलेक्ट्रॉन, चार्ज किती प्लस, 2 प्लस. म्हणजे याच्यात पण इलेक्ट्रॉन किती झाला, आता 1 इलेक्ट्रॉन झाला. लक्षात, याच्यात पण इलेक्ट्रॉन किती झाला, इलेक्ट्रॉन 1, प्रोटॉन 3 इलेक्ट्रॉन 3 जाऊ देते. आता इलेक्ट्रॉन किती आहेत सांगा, Li2 प्लस, Li2 प्लस मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, 1. हे सोपं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहेत त्यांना काय म्हणायचे, या सगळ्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे की नाही, म्हणून याला काय म्हणायचे, यांना
नॉट क्लिअर म्हणायचे. एक एक इलेक्ट्रॉन आहे म्हणून काय म्हणायचे, हा काय हायड्रोजन, काय हायड्रोजन लाईक है ना, काय असेल हायड्रोजन लाईक असेल, फक्त हायड्रोजन नाही, हायड्रोजन सारखे. कोणासारखे असेल, हायड्रोजन सारखे आहे ते. मग यांचा रेडियस आणि यांची एनर्जी आता काढायची आपण, जसं काढलो कोणाची, हायड्रोजन लाईकची. आपण पहिलं रेडियसचा फॉर्म्युला लिहितो मी परत. रेडियसचा फॉर्म्युला काय पाहिला होता आपण, सांगा. रेडियसचा फॉर्म्युला काय असतो? रेडियस इज इक्वल टू काय सांगितलं होतं मी, आहे लक्षात? रेडियस इज इक्वल टू काय फॉर्म्युला सांगितलं होतं मी? रेडियस इज इक्वल टू काय, ते रेडियस इज इक्वल टू काय फॉर्म्युला? रेडियसचा फॉर्म्युला आता सांगितलं होतं मी, सांगा काय सांगितलं होतं? रेडियस इज इक्वल टू, रेडियस इज इक्वल टू विचारलं ते काय, ते N2A0 काय सांगू नका. रेडियस इज इक्वल टू काय फॉर्म्युला? रेडियस इज इक्वल टू ते नव्हतं की बे, रेडियस A0 N2. हा ठीक आहे, A0 सांगू नका मला, व्हॅल्यू सांगा. A0 ची व्हॅल्यू किती? A0 ची व्हॅल्यू सांगू नका. A0 A0 ची व्हॅल्यू काय? A0 ची व्हॅल्यू टाकून सांगा मला डायरेक्ट. A0 ची व्हॅल्यू 52.9. छान. तर आर्यन इज इक्वल टू 52.9. याला काय केलं होतं आपण, इंटू N² होता, इंटू काय होता, N². तर आता हा N² डिवाइडेड बाय काय घ्यायचं, याला Z. फक्त याला डिवाइडेड बाय काय करायचं, Z. इट इज डिवाइडेड बाय काय असेल, Z. लक्षात, डिवाइडेड बाय काय असतो, Z. कोणासाठी? हायड्रोजन लाईक साठी. आता एनर्जी, एनर्जीचा काय फॉर्म्युला होता? En इज इक्वल टू, En इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता? व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ En? En इज इक्वल टू आहे लक्षात काय होतं, -2. आताच पाहिला की रे, मायनस काय होता, -2.18 इंटू 10⁻⁻18 इंटू काय म्हटलं होतं मी, 1/n² होता इथं. 1/n² आहे, तर Z² आपण घ्यायचं याला. काय घ्यायचं, Z²/n². दोघांचे कळाले? कोणाचे कोणाचे? हायड्रोजनचे आणि कोणाचे? हायड्रोजन लाईकचे. हायड्रोजन आहे, हायड्रोजन लाईक, समजलं? झेड म्हणजे काय असतो यार, झेड मीन्स, झेड म्हणजे काय असतो, झेड म्हणजे व्हॉट इज झेड? झेड म्हणजे पी म्हणा, बघा हुशार. झेड म्हणजे प्रोटॉन असतो, बरोबर आहे, ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, कोणता नंबर म्हणतो झेडला? झेडलाच काय म्हणतो, ॲटॉमिक नंबर म्हणतो, है ना बोबडे, काय म्हणतो? झेड इज ऑल्सो कॉल्ड एज ॲटॉमिक नंबर. झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर. तर याचा अर्थ असा आहे की जसा जसा झेड इन्क्रीज होणार, झेड जसा जसा इन्क्रीज होणार, कोण? झेड. हे हायड्रोजन लाईक साठी आहे, कुठे बी काय वापरू नका. हे कोणासाठी आहे? हायड्रोजन लाईक साठी. हा, जसा जसा झेड इन्क्रीज होणार, जसा जसा काय इन्क्रीज होणार, झेड इन्क्रीज होणार, तसं तसं काय होणार, रेडियस स्मॉल होणार. तसं तसं रेडियस काय होणार, स्मॉल होणार. आणि तसं तसं एनर्जी सुद्धा काय होणार, एनर्जी सुद्धा काय होईल, डिक्रीज होईल. एनर्जी डिक्रीज, मोर निगेटिव्ह. एनर्जी काय होईल, मोर निगेटिव्ह. मोर निगेटिव्ह होईल एनर्जी. मोर निगेटिव्ह म्हणजे काय होईल, कमी होईल का जास्त होईल? मोर निगेटिव्ह होईल एनर्जी म्हणजे काय होईल, कमी होईल का जास्त होईल? मोर निगेटिव्ह म्हणजे एनर्जी कमी होईल का जास्त होईल? कमी होईल. एनर्जी लेस, एनर्जी लेस. झेड, झेड मोर, झेड इन्क्रीज, रेडियस स्मॉल, रेडियस काय होत जाईल, स्मॉल, राईट. रेडियस स्मॉल, एनर्जी, एनर्जी डिक्रीज, रेडियस स्मॉल, रेडियस पण डिक्रीज. झेड मात्र काय होईल, झेड विल बी इन्क्रीज. तर अशा प्रकारे हे झालं हायड्रोजन लाईक साठी. आणि यासोबत अजून आता बघा, मेन महत्वाचं पॉईंट असा आहे की इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून खूप दूर आहे. इलेक्ट्रॉनची न्यूक्लियस पासून खूप लांब आहे. आता समजा पहिली कक्षा, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, इन्फिनिटी आहे. आता हे काय, आता
इन्फिनिटी. काल म्हटलं होतं मी तुम्हाला, आहे का लक्षात? काल काल पाहिलं होतं आपण बाल्मरमध्ये, लिमन बाल्मर पाश्चनमध्ये. लास्टला काय सांगितलं होतं मी? इन्फिनिटी, अनंत. इन्फिनिटी असते ना लास्ट. ओके, हां. झेड इन्क्रीज, आर डिक्रीज, ई डिक्रीज झालं ना ते. आता गुड. आता बोला काय? आता इथं काय एनर्जी बघा, इन्फिनिटी आहे. आता काय आता आहे? इन्फिनिटी, राईट. पहिली, दुसरी, तिसरी ऑर्बिट. हां, आता कोणती आहे? इन्फिनिटी. म्हणजे इलेक्ट्रॉन जेव्हा इन्फिनिटीला असतो, इलेक्ट्रॉन कुठे आहे? हे न्यूक्लियस पासून इलेक्ट्रॉन कुठे आहे? आता हे इलेक्ट्रॉन, हे इलेक्ट्रॉन आहे. हे काय आहे? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कुठे आहे? इन्फिनिटीला आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन इन्फिनिटीला असेल, त्याचा न्यूक्लियस सोबत त्याचा कॉन्टॅक्ट नसणार. म्हणजे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन नो. ओके, फ्रॉम द न्यूक्लियस इफ इलेक्ट्रॉन इज नॉट अट्रॅक्टेड, टू द न्यूक्लियस, यावेळी काय होईल? इलेक्ट्रॉनची एनर्जी इज इक्वल टू 0 असते. यावेळी इलेक्ट्रॉनची एनर्जी काय असेल? एनर्जी 0. यावेळी याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय असतो? प्रिन्सिपल क्वांटम नंबर जे मी म्हटलं होतं, सांगतो नंतर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1, 2, 3, 4 असतात, असं डॅश म्हटलं होतं आपण. तर तो प्रिन्सिपल क्वांटम नंबर बनतो इन्फिनिटी. म्हणजे इलेक्ट्रॉनचा आणि न्यूक्लियसचा काय संबंध असणार का? नो संबंध. म्हणजे याचं इन्फिनाइटला काय असेल? एनर्जी काय असते इलेक्ट्रॉनची? इन्फिनिटीला एनर्जी काय होते? कमी होते. आपण आताच काय म्हटलो? जसं जसं तुम्ही झेड इन्क्रीज होणार, तसं एनर्जी डिक्रीज होते. एनर्जी डिक्रीज होऊन हायड्रोजन लाईकसाठी होतं. ते कोणासाठी होतं? हायड्रोजन लाईकसाठी. एनर्जी डिक्रीज होऊन नंतर काय होते? एनर्जी डिक्रीज होऊन नंतर काय होऊन जाते? 0 होऊन जाते. ठीक आहे ना? एनर्जी डिक्रीज होऊन नंतर काय होऊन जाते? 0 होते. ओके, मीन्स न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये नो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. देर इज नो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हे तुम्ही मागे सांगितलं होतं. इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसमध्ये काय असतात? आहे का लक्षात? इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसमध्ये काय असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, है ना? हे आहे तुम्हाला माहीत. तर हे झालं, बोरचा मॉडेल पूर्ण संपला. यानंतर यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट राहिलेला आहे. रिझल्टमध्ये आणखीन एक 5वा पॉईंट आहे. इट आल्सो व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन पण सांगितलं. व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन, तर याचा मॅग्निट्यूड जो आहे व्हेलॉसिटीचा, ओके, मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी हे इन्क्रीज होते. मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी इन्क्रीजेस. जसं जसं झेड काय होईल? आता इथं झेड आपण आताच म्हटलं होतं, झेड इन्क्रीज झाला तर आता काय म्हटलं होतं आपण? एनर्जी काय झाली होती? एनर्जी डिक्रीज. पण मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी झेड इन्क्रीज झालं तर मॅग्निट्यूड काय होईल बघा? झेड इन्क्रीज व्हायला म्हणजे हे इथं आहे, हे अजून लांब जाणार. म्हणजे व्हेलॉसिटी, इलेक्ट्रॉन इथं कमी फिरणार, हळूहळू. इथं फास्ट फिरणार इलेक्ट्रॉन. जसं जसं तुम्ही झेड वाढणार तसं त्याचं मॅग्निट्यूड काय होणार? मॅग्निट्यूड इन्क्रीज, झेड डिक्रीज. मॅग्निट्यूड इन्क्रीज. बघा, झेड काय आहे इथं? झेड इथं कमी आहे. जसं जसं आपण पुढे जाणार इथं काय असणार? व्हेलॉसिटी. पहिल्या कक्षेमध्ये व्हेलॉसिटी जास्त असेल. जसं जसं लांब जाणार आपण, एवढं मोठं इलेक्ट्रॉनला फिरावं लागणार. मग एवढं मोठं फिरण्यासाठी त्याची व्हेलॉसिटी काय होईल? मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी कमी होईल. मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी डिक्रीजेस. मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी काय होईल? डिक्रीजेस. विथ कशाने डिक्रीज होईल? डिक्रीजेस विथ व्हॉट? झेड इन्क्रीजेस. झेड इन्क्रीज झाला तर मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी काय होते? डिक्रीज होते. राईट, आलं लक्षात? मॅग्निट्यूड बद्दलचा पॉईंट होता. तर अशा प्रकारे हे सगळे पॉईंट संपले. कोणाचे? बोरच्या मॉडेलचे. हे थांबूया आज आपण. ओके, कळालं हे सगळं? बोर्स मॉडेल संपला. उद्या एनर्जीचा आपण पॉईंट घेऊ. पटापट धडा संपून टाकू. अभ्यास करा आता. राईट, स्पीड घ्या आता इथून. तुम्हाला कळालं, बेसिक कळालं, सगळं कळालं, माझी पद्धत कळाली, कसं शिकवाय तुम्ही आता सगळं कळालं आता.
है ना, पद्धत कळायला वेळ लागतो थोडं. मेथड कळाली तुम्हाला आता. तर आता इथून स्पीड घ्यायची. आता आता उगं तेच पहिल्यासारखं पहिल्या दिवशी सारखं नाही करायचं. ठीक आहे ना, इथून आता एकदम serious. ओके, आता त्याला 1 by 1